मित्रांनो, बऱ्याच लोकांना बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केल्यानंतर ॲक्नॉलेजमेंट नंबर म्हणजे काय हे माहीत नाही. ॲक्नॉलेजमेंट नंबर कधी मिळतो, हा नंबर हरवल्यास तो कुठे शोधायचा, हे बऱ्याच जणांना माहिती नाही. पण आज आपण या व्हिडिओमध्ये ॲक्नॉलेजमेंट नंबर कसा शोधायचा ते पाहणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वप्रथम ॲक्नॉलेजमेंट नंबर म्हणजे काय हे आपण आता या ठिकाणी पाहूयात. ॲक्नॉलेजमेंट हा एक युनिक नंबर असतो, जो तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणीसाठी अर्ज सादर केल्यानंतर मिळतो. तसेच जर तुम्ही बांधकाम कामगारची नोंदणी रिन्युअल केली असेल तेव्हा हा नंबर दिला जातो, आणि जेव्हा तुम्ही बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लेम करता त्यावेळी सुद्धा तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट नंबर दिला जातो. हा नंबर प्रत्येक वेळेला वेगळा असू शकतो. हा नंबर 8 अंकी किंवा 9 अंकी किंवा 10 अंकी किंवा तसेच वेळेनुसार 11 किंवा 12 अंकी सुद्धा असू शकतो. हा नंबर तुमच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी, कोणतीही तक्रार करण्यासाठी आणि फॉलोअप घेण्यासाठी वापरले जाते. यानंतर आपण ॲक्नॉलेजमेंट नंबर शोधायचा कसा हे आपण आता या ठिकाणी प्रॅक्टिकली पाहूयात. जर तुमच्याकडे ॲक्नॉलेजमेंट नंबर नसेल आणि जर ते हरवलं असेल तर तुम्ही ते आता बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन शोधू शकता. यासाठी तुम्हाला मंडळाच्या वेबसाईटवरती यायचं आहे. ही प्रोसेस तुम्ही तुमच्या मोबाईलवरती आणि कॉम्प्युटरवरती करू शकता. दोन्ही ठिकाणी प्रोसेस सेम असणार आहे. आता या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली सगळ्यात शेवटी कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन हा एक ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवरती टच किंवा क्लिक करायचं आहे. आता यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवरती तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबर तुमचा जो असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली प्रोसीड टू फॉर्म याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरची एक OTP, तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून व्हॅलिडेट OTP करायचा आहे. समजा जर तुम्हाला OTP आला नसेल तर थोडा वेळ थांबून तुम्हाला या ठिकाणी रिसेंड OTPचा एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करून पुन्हा OTP घ्यायचा आहे आणि तो OTP तुम्हाला या ठिकाणी वरती टाकून व्हॅलिडेट OTP करायचा आहे. आता यानंतर तुमच्या समोर बांधकामावरची प्रोफाईल ओपन होईल. या प्रोफाईलमध्ये बांधकामाची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर आता आपल्याला या ठिकाणी ॲक्नॉलेजमेंट नंबर कुठे आहे तर हे शोधण्यासाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आधार नंबरच्या खाली ॲक्नॉलेजमेंट नंबर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. हा ॲक्नॉलेजमेंट नंबर तुम्हाला बांधकामाची नोंदणी केल्यानंतर हा पहिल्यांदा दिला जातो. हा पहिला ॲक्नॉलेजमेंट नंबर असतो. आता यानंतर तुम्हाला जर बांधकामावरचे रिन्युअल केल्यानंतर त्याचा ॲक्नॉलेजमेंट नंबर शोधायचा असेल तर थोडं पेज खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला रिन्युअल्स हा एक ऑप्शन दिसेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक चार्ट पाहायला मिळेल. या ठिकाणी तुम्ही जेव्हा जेव्हा तुमची नोंदणी ऑनलाईन रिन्युअल केली असेल त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या चार्टमध्ये पाहायला मिळेल. आता या ठिकाणी तुम्हाला रिन्युअलचे ॲक्नॉलेजमेंट नंबर पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी या चार्टमध्ये सगळ्यात शेवटी ॲक्नॉलेजमेंट नंबर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. या ठिकाणी 2 वेळा रिन्युअल केल्यामुळे आपल्याला 2 ॲक्नॉलेजमेंट नंबर पाहायला मिळतात. या ठिकाणी तुम्ही जर पहिल्यांदा ऑनलाईन रिन्युअल केला असेल तर तुम्हाला एकच ॲक्नॉलेजमेंट नंबर पाहायला मिळेल. आता यानंतर जर तुम्हाला तुम्ही केलेल्या ऑनलाईन क्लेमचा ॲक्नॉलेजमेंट नंबर पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी खाली एक ऑप्शन दिसेल क्लेम्स, याच्यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही जे काही बांधकाम योजनेचा लाभ घेत असताना ऑनलाईन क्लेम केले ते सर्व क्लेमची माहिती तुम्हाला या चार्टमध्ये पाहायला मिळेल. या चार्टमध्ये तुम्हाला तुमच्या क्लेमची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल. तसेच त्याच्या बाजूला सगळ्यात शेवटच्या कॉलममध्ये तुम्हाला तुमच्या क्लेमचा ॲक्नॉलेजमेंट नंबर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी काही माहिती मी हाईड केली आहे सिक्युरिटी रिझन, तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे काही ॲक्नॉलेजमेंट नंबर आहेत ते सर्व ॲक्नॉलेजमेंट नंबर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. तर मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला जर ॲक्नॉलेजमेंट नंबर माहीत नसेल तर तुम्ही तुमचा प्रोफाईल लॉग इन करून तुमच्या नोंदणीचा ॲक्नॉलेजमेंट नंबर, तसेच तुमच्या ऑनलाईन रिन्युअलचा ॲक्नॉलेजमेंट नंबर आणि तुमच्या क्लेमचा ॲक्नॉलेजमेंट नंबर ऑनलाईन शोधू शकता. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्ज केल्यानंतर तुमचा ॲक्नॉलेजमेंट नंबर सुरक्षित लिहून ठेवा. तसेच त्याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा किंवा त्याचा एक प्रिंट काढा, कारण भविष्यात त्याची गरज तुम्हाला नक्कीच भासू शकते. तर मित्रांनो, ॲक्नॉलेजमेंट नंबर कुठे असतो याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओतून मिळालं असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोणतेही तुमचे प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.